आदित्य ठाकरे येत्या सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत। दिल्लीत ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी सादरीकरण केलं, अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे मुंबईत सादरीकरण करतील। मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे या सगळ्याचा आता खुलासा करणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये याकरता काय खबरदारी घ्यायची या संदर्भात देखील वक्तव्य आदित्य ठाकरे यांच्याकडून केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती? लागी बोगस मतदान आणि मतदार याद्यांतील त्रुटी या समोर आणण्यात महाविकास आघाडीने अनेक प्रयत्न केलेले आहेत। मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस मतदार किती आहेत याची आकडेवारी बाहेर काढलेली आहे आणि हीच आकडेवारीचे सादरीकरण जे आहे ते आदित्य ठाकरे येत्या निर्धार मेळाव्यात करणार आहेत। सोमवारी हा निर्धार मेळावा होणार आहे। यामध्ये विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, तसेच शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख असणार आहेत। या सर्वांना आदित्य ठाकरे सादरीकरण करून मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। कशा प्रकारे बोगस मतदार वाढवण्यात आलेले आहेत आणि बोगस मतदारांपासून कशाप्रमाणे सावध राहिलं पाहिजे, मतदार यादीनुसार कसं काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन असणार आहे। ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये हे बोगस मतदार यादीचं सादरीकरण केलं होतं, तशाच प्रकारे अगदी मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे बोगस मतदार वाढवण्यात आले आणि कशा प्रकारे हे मतदान झालं आणि कोणकोणत्या भागात किती मतदान हे बोगस मतदान झालेलं आहे याची सखोल आकडेवारी आदित्य ठाकरे मांडणार आहेत। त्यामुळे नक्की याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे सुद्धा या निर्धार मेळाव्यामध्ये उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, गटप्रमुख यांना या मतदार यादीनुसार कसं काम करायचं आणि एकूणच या बोगस मतदारांना कसं शोधून काढायचं या संदर्भातील मार्गदर्शन आहे ते करणार आहे। त्यामुळे येत्या या 27 तारखेच्या निर्धार मेळाव्यामध्ये किती बोगस मतदारांच्या आकडेवारी ही आदित्य ठाकरे बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।